हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे? जर व्हिडिओला नवीन असाल, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की ह्याला मुलींचा नाद होता. हो, ह्याला लहान लहान मुली असल्या घरी आल्या की हा मुलींना पकडायचा, जबरदस्तीनं मांडीवर बसवायचा, हात पकडायचे, मुलींना लालच द्यायची, मुलींना पैसे द्यायचे आणि मुलींसोबत हा नको ते प्रकार करायचा. तर तुम्हाला सांगते, त्यानंतर ही बाई हिच्या समोर हे सगळं घडायचं बरं का, की हा मुलींना पकडतो, हा मुलींसोबत असं काही करतो. हिला माहिती असायचं, तरी पण ही मुली घरात बोलवून घेऊन बसायची. मग ही त्या म्हाताऱ्याला सपोर्ट करायची. करत होती का नव्हती तुम्ही सांगा? कुठली जरी बायको असली तर आपल्या समोर जर काही चुकीचं घडतंय तर एक बाई म्हणून तिला लाज वाटायला पाहिजे का नाही, की आपल्या मुलीसारख्या मुलींना हा असा करतोय म्हटल्यानंतर तिचा माथा खवळायला पाहिजे की नाही, तुम्ही सांगा. परंतु नाही, ही बाई गप्प बसायची. आणि तिला म्हणलं ना की मनीष काय करू, ऐकतच नाही आणि बोलायला गेली की मारायला उठतो म्हणून तू समोर तुझ्या एखाद्या मुलीला यूज करताना बघणार आहे का? चला, आता मुलींचा प्रश्न राहिला. तर जर त्यावेळेला मी सोशल मीडिया यूज करत असते ना, तर मी तुम्हाला पुरावे पण दिले असते. पण त्यावेळेला मी सोशल मीडिया यूज करत नव्हते, माझ्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे मी ती काही तुम्हाला फक्त सांगू शकते. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तुम्ही ठरवा. त्यानंतर ही बाई एवढी नीच, वांजुटी बाई एवढी नीच आहे की ही बाई, हिचा नवरा दुसरी बाई घरात आणून हिच्या समोर एका बेडवर झोपायचा. जी बाईचा नाद सोडवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं, 2 लेकराची आई होती ती बाई, तिचा नाद सोडवण्यासाठी ही बाईनं लग्नाला संमती दिली. ती बाई हिच्यासोबत तिच्या घरात येऊन तिच्याच बेडवर झोपून जायची तिच्या नवऱ्यासोबत. विचार करा, ही बाई होती का भिताड होती? मग मला सांगते, ही माझं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या नातेवाईकांना पण सांगते, म्हणजे माझ्या चुलत्या मालत्यांना पण सांगायची की हा माणूस असा आहे की त्या बाईकडं मला मारझोड करायचा ना, 8-8 दिवस त्या बाईकडे निघून जायचा, 8-8 दिवस घरी पण नाही यायचा, तिच्याजवळ जाऊन राहायचा. बेशरम बाई. आणि माझ्या लोकांना पण ही सगळं माहिती असून सुद्धा त्यांनी माझी कधी बाजू घेतली नाही, मला समजून घेतलं नाही. हलकट नीच कुत्रे हे आहेत, 3rd क्लास भाडकाव भाडे. आणि ही बाई पण भाडखाती त्या नवरीची. हिला 2 पैसे दिले की गप्प बसती. निर्लज्ज बाई. तिथं जाऊन राहत होता म्हणून सांगत होती, मी इकडे रडत बसायची. अगं बाईच होती ना तू, घालायच्या ना चांगल्या 4-5 काट्या, नाही तर गांडीत खुट्टा ठोकायचा मग ही असा करतोय म्हणून. तर तुम्हाला सांगते, त्या बाईला घरी आणायचं आणि तिच्यासोबत झोपवायचं. हिनं तर सांगितलं, हिच्यावर मी एक वेळा विश्वास ठेवला नसता. शेजारची लोक सांगत होती मला, त्या शेजारच्या ज्या मावशी मला वाचवायच्या ना बार त्या मावशी मला सांगत होत्या, म्हणे की बाई तुझ्यासारखीच देखणी ती पण बाई, जिला तो घरात घेऊन यायचा आणि त्या बाईसोबत ही राहती, तर ही बाई कसली बायको म्हणायची. ती बाई येऊन इथं 2-2 दिवस राहते. आणि विचार करा, हिच्या कपाटातलं गंठण हा घरातून घेऊन बी गेला, तिच्या गळ्यात बी घातलं, तिच्यासोबत फोटो बी काढले आणि हिला येऊन फोटो पण दाखवतो. ते गंठण बघितल्यावर ही त्याला विचारते, ही तर माझं गंठण आहे, कधी नेलतं? म्हणजे कसली बाई आहे विचार करा. हिच्या घरातून गंठण नेलं नवऱ्याने आणि दुसऱ्या बाईच्या गळ्यात घालून फोटो काढून आला आणि हिला दाखवतोय, तरी हिला माहित नाही. विचार करा, एका घरात एका बेडवर जर ही खुशाल सांगायची बेशरम, तिला एका कडेला घ्यायचं आणि मला एका कडेला घ्यायचं आणि स्वतः मध्ये झोपायचं. अगं अक्कल शून्य बाई तिथंच मर्डर केला असता एखादीने. बघा आता तुम्ही ही कसली बाई आहे, ठरवा तुम्ही मग आता ही बाई कशी आहे. हिनं त्या इतर मुलींची किंवा बायांना यूज केले ह्यानं, त्यांची जिंदगी बर्बाद करायला दमली नाही, तर माझी जिंदगी बर्बाद होताना ही बाई काही लाजली असेल का? तुम्ही विचार करा ना. ही इतकी टाकून दिलेली बाई होती, वांजुटी, म्हणून देवाने हिला वांज ठेवलं. भलेही ह्या जन्मातलं मला पुढच्या जन्मात फेडावं लागलं तरी सुद्धा हा शब्द मी तिच्यासाठी कंपल्सरी वापरणार, इतरांसाठी नाही, फक्त तिच्यासाठी. कारण ना, तिच्यामुळं माझी सगळी जिंदगी बर्बाद झाली, तिच्यामुळं दुसऱ्या बायकोचा टॅग लागला, तिच्यामुळं मला हे सगळं त्याची मारझोड शरीराला भोगावी लागली, तिच्यामुळं मला मानसिक त्रास झाला, तिच्यामुळं माझी बदनामी झाली, तिच्यामुळं मला सगळी जिंदगी रडावं लागते. तिच्यामुळं किती
ला ह्याने यूज केले. मी आले, माझं लग्न झाल्याच्या नंतर त्या बाईचा नाद सोडला ह्यानं, आणि माझ्यासमोर त्याची हिंमत नव्हती कुठल्या मुलीकडे डोळावर करून बघायची. कारण मी त्याला एकदा सांगितलं होतं, ज्या वेळेला मला माहिती झालं ना हा असा आहे, त्यावेळेला मी त्याला एकदा सांगितलं, माझ्या नजरेसमोर ज्या दिवशी दिसशील त्या दिवशी तुझा शेवटचा दिवस असेल शेवटचा दिवस. आणि तसंच झालं. ज्या दिवशी ते दुसऱ्या बाईसोबत बघितला त्या दिवशी मी त्याला सोडून दिला. ही पण तुम्हाला सांगते, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, इतरांनी सांगितलं. इतरांना तर सगळ्या गावाला माहिती होतं, नातेवाईकांना माहिती होतं, पाहुण्यारावळ्यांना माहिती होतं, सगळ्या खानदानाला त्यांच्या माहिती होतं. त्याचा बाप सुद्धा त्याला म्हणायचा, ही धंदे बंद कर नाही तर कुऱ्हाडीनं तुला तोडत. नासकी अवलाद माझ्या पोटाला आली. त्याचा बाप म्हणायचा, नासकी अवलाद माझ्या पोटाला आली. समजलं का? सगळ्या पूर्ण ह्यांच्या खानदानाला माहिती होतं. म्हणून तर माझ्या नालायक लोकांना सुद्धा माहिती होतं. म्हणून तर माझ्या दुसऱ्या बहिणी येतात ना, कधी माझ्याकडे यायचं म्हणलं तर पाठवत नव्हती ही लोक. कारण ह्यांना माहिती होतं ही डंगर असं करते. स्वतःच्या लेकी सेफ ठेवल्या, पण दुसऱ्याची लेक दिली ना मरायला त्याच्या खाली. लाज वाटू द्या रे तुम्ही. आणि आता येऊन दुसऱ्याच्या फेक आयडीने मला कमेंट्स करताना, भेंचोद भडव्यांनो, लाज वाटू द्या, लाज. घाण घाण कमेंट्स करताना मला येऊन. एक दिवस बघा तुमचं काय सत्यानाश करेल देव. तर तुम्हाला सांग, जेवढा माझा तळतळात घेतलाय ना, जेवढं मी रडलीये ना, तेवढं तुम्हाला भोगावं लागेल. कारण ना ही एक भोलेनाथची भक्त आहे. माझा बाप मानते मी भोलेनाथला. लक्षात ठेवा, माझा बाप तुमचा न्याय नक्कीच करणार. तर तुम्हाला सांगते, हा तसा करायचा, बाया यूज करायचा. तरणी आणि देखणी खास करून अशी राहणारी, स्मार्ट टापटीप राहणारी दिसली मुलगी असू द्या, बाई असू द्या, तिला कधी माझ्याकडे आणून, ह्याचा एवढाच हेतू असायचाच. मी खोटं बोलत नाही. आणि ह्यानं मी सांगते, खूप बाया यूज केल्या, खूप मुलींना सुद्धा ह्यानं यूज केलं, परंतु कुणीही समोर यायला तयार झालं नाही. ज्या वेळेला मी हा मुद्दा मांडला त्यावेळेला एक सुद्धा यायला समोर तयार नाही. बरोबर आहे, समजू शकते, इज्जतीचा सवाल. बरोबर का? पहिला मुद्दा इज्जतीचा सवाल, लग्न झालेल्या, सगळं झालेल्या, त्यामुळे कुणीच समोर यायला तयार नाही. पण मी हार मानली नाही. जी आहे ती मी सगळं खरं सांगितलं आणि सगळ्या जगाला माहिती होतं, पण समोर यायला कुणी तयार नाही. सगळ्या नातेवाईकांना माहिती होतं, पण समोर यायला कुणी तयार नाही. ह्याच्या बायकोनं डिंडोरा पिटू पिटू सांगितलं होतं की हा असा करतो, तरी पण लोक विश्वास ठेवत नाहीत. वा रे दुनिया. जर मला माहिती असतं ना, कोर्ट मला पुरावे मागत होते ना, जर मला माहिती असतं ना की हे लोक माझ्यासोबत प्लॅनिंग करतायत, हे लोक मला धोका देत आहेत, ह्या लोकांनी माझ्यासोबत प्लॅनिंग केलेली आहे की हिला फक्त आपण अधिकारपासून वंचित ठेवायचं, हिला कायद्यापासून वंचित ठेवायचं, या गोष्टीसाठी जर ह्यांनी असं करतात मला माहिती असतं, तर मी सुरुवातीपासूनच असा मोबाईल धरून बसली असती की हा माझा नवरा आहे, बघा आता हा बेडमध्ये यायला लागलाय, बघा आता हा मला हात लावायला लागलाय, बघा हा मला आता मारायला लागलाय, बघा आता मी प्रेग्नेंट आहे ह्याच्यापासून, बघा आता मी याच्यापासून मला मूल होत आहे, याच्यापासून हे बघा मला मारझोड करून इकडे घेऊन जात आहे, हा बघा माझ्यासोबत घरात राहतोय, हा बघा माझ्या इथं सांगोळीला गेलाय. हे सगळं मी दाखवलं असतं जर मला माहिती असतं की ही लोक माझ्यासोबत असं करणार आहेत. आणि कोर्टामध्ये गेल्यावर ही लोक कोर्ट मला पुरावा मागणार आहे की हा नवरा तुझा कसा आहे. बरं का? ही जर मला माहिती असतं ना तर मी नक्कीच ही केलं असतं, पण काय करू, मला माहिती नव्हतं ना त्यावेळेला. मग आता माहिती झाले म्हणून आता मी प्रत्येक ठिकाणी, आता कसं झाले माहिती का, ते डोक्यात फिट्ट झाले, कायदा म्हणजे काय असतो याचं ज्ञान पण झाले आणि पुरावे लागतात याचं ज्ञान पण आले. त्यामुळे ना आता मी फक्त पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि जी लोक पुरावे मागतात ना, आता ती लोक माझ्या डोक्यात आहेत. बरं का? जे लोक पुरावे मागतात ना ते माझे नाही आहेत. प्रत्येक गोष्टीचा जर पुरावा द्यावा लागत असेल तर अशी लोक आपल्याला नकोय, आणि अशा लोकांपासून मी लांबच राहील. माणसापेक्षा पुराव्यांवर जास्ती विश्वास आहे ना, तर त्या कायद्यातून तुमच्यात काही फरक नाही. कायद्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे, तशीच काही माणसांच्या डोळ्यावरती पण पट्टी असते पुराव्याची, ज्यांना फक्त पुरावा लागत असतो. तर अशा लोकांनी लांब राहा. मला तुमच्यासारखी लोक आजूबाजूला पण नकोय ज्यांना पुरावे द्यावे लागतात प्रत्येक गोष्टीचे. जो व्यक्ती पुरावा मागतो तो आपला कधीच नसतो, त्याला आपल्यावर विश्वास नसतो म्हणून तो पुरावा मागतो. बरं का?
आणि हे मला माहिती असतं तर मी पुरावे गोळा करत गेले असते, परंतु ह्या लोकांना हे माहिती होतं म्हणून ही पुरावे नष्ट करत गेले. माझे कुठलेही ह्यांनी पुरावे ठेवले नाहीत, फोटो ठेवले नाहीत, कुठलेही आयडेंटिटी मला बनवू दिल्या नाहीत. कुठलीही आयडेंटिटी बनवताना त्यांनी मला अडथळे आणले होते, पण तरी सुद्धा मी ते सगळं करून बसले, म्हणून ह्यांना खूप सारे प्रॉब्लेम झाले नंतर. बरे का, कसं असतं माहितीये का, माणूस तुमच्यापासूनच शिकतो. शेवट तुम्ही माझ्या पायापाशी लोळलात, याच्यात माझं सगळं आलं, पण असो. तर हे सगळं असं हे लोक करत होते आणि हा म्हातारा असा होता. मी ह्याला म्हातारा म्हणण्याचं एकमेव रिझन आहे का माहितीये का, कारण हा खरंच म्हातारा होता. आणि हा म्हातारा होता, हा म्हातारा जरी असताना हा माणूस म्हणून चांगला असता तर मी याच्यावरती प्रेम केलं असतं, पण हा माणूस म्हणून चांगला नव्हता. आणि हा छक्का जरी असता, जर हा माणूस म्हणून चांगला असता आणि छक्का जरी असता तर ह्याच्यासोबत मी लग्न करून सुखाने राहिली असते, म्हणजे ह्याच्यासोबत मी सुखाने राहिली असती, ह्याच्यापासून वेगळी झाली नसती. एखाद्या छक्क्यासोबत राहिलेलं बरं, पण कपड्यातला छक्का अजिबात चांगला नाही आहे, लक्षात घ्या. जो बायकांसारखा कुचू 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 करत बसायचा, बायकांसारखं गरानं करत बसायचा, बायकांसारखं बारीक लक्ष देत राहायचा, बायकांमध्ये गप्पा मारत बसायचा, हा छक्का होता. विचार करा, हा बायकाळा होता, बायकाळा. जो बायांमध्ये बसून गप्पा मारायचा, असा बाया बसतात ना बाया, तसं त्या बायांमध्ये बसायचा, बायकांमध्ये बोलायचा, बायकांसारखं हळूहळू कुचकुचू करायचा, ही ह्याला सवय होती. मग हा कपड्यातला छक्का होता म्हणून मला ह्याच्यासोबत राहायचं नव्हतं. एक तरी गुण ह्याच्यातला मला सांगा तुम्ही. मी जेवढे सांगते ना त्याच्यातला मला ह्याचा एक गुण सांगा की हा ह्याचा गुण चांगला आहे, बरं का. एक तरी गुण मला ह्याचा सांगा की हा ह्याचा गुण चांगला आहे. बायकांमध्ये बसायचा, बायकांसारखे गराने करायचा, बायकांसारखे कुटाने करायचा, ह्याला त्याला नावं ठेवायचा, बायकांवर वाईट नजर ठेवायचा, बायकांसारखं बोलायचा आणि बायकांसारखं बारीक लक्ष असायचं. आणि बायकांसारखं संध्याकाळी घरात आला ड्युटीवरून की जी घुसून बसायचा, दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायलाच निघायचा, असा हा छक्का होता. आणि दुसरा मुद्दा, स्वतःच्या बहिणीला तुझ्या आईला झवलं म्हणून शिवी द्यायचा. तुम्हाला इथं वाटेल ऐकायला घाण, पण ही द्यायचा. त्याची लायकी मला खुल्ली करायची आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. स्वतःच्या बहिणीला तुझ्या आईला झवलं म्हणून शिवी द्यायचा. मग आता विचार करा, ही स्वतःच्याच आईला झवायला जात होता. हा माणूस होता का जो स्वतःच्या बहिणीला म्हणतो की तुझ्या आईला झवलं. हे बहिणीची आई ह्याची आई वेगळी तर नव्हती. मग ही स्वतःच्या आईसोबत सुद्धा झोपणारी अवलाद आहे, स्वतःच्या बहिणीसोबत झोपणारी अवलाद आहे. त्यानं माझ्यासोबत कसा वागला असेल या गोष्टीचा फक्त चांगले लोक विचार लावू शकतात. बाकीचे घाण लोक आणि त्याच्यासारखे माइंडचे लोक विचार लावू शकणार नाही. तर ही स्वतःच्या बहिणीला सुद्धा भांडायचा, स्वतःच्या बहिणीच्या अंगावर मारायचा. मी खोटं बोलत नाही, मारायचा. आणि मारताना भांडणामध्ये बहिणीला अशा शिव्या द्यायचा, तुझ्या आईला झवलं. भावाला पण म्हणायचा तुझ्या आईला झवलं. ही स्वतःच्याच आईला झवत पण होता. इतका नीच माणूस आहे, विचार करा. मग ती मला कसल्या घाण घाण शिव्या देत होता. इवन माझ्या मुलीला सुद्धा माझी मुलगी 3रीला होती आणि मला मारायला लागल्यानंतर ती मध्ये आली, त्याला ओढायला लागली, तर ही माझ्या मुलीला पण म्हणायचा, जाय छिनाल रंडे. माझ्या मुलीला सुद्धा हे नासल्या शिव्या दिलेले. माझी मुलगी 3-3 दिवस रडायची की मम्मा कसल्या शिव्या देते. माहितीये का, काय सांगू मी, कशात नाही सांगू शकत. आणि ही असला गच्चाळ माणूस आहे. नंतर ह्या त्रासाला कंटाळून ही सगळा वैताग, म्हणून मी स्वतः 2 वेळा रॉकेल टाकून घेतलं. 1 वेळा रॉकेल टाकून घेतलं. माझ्या शेजारच्या मावशी ती ओरडली, कोण, माझी सोबत घरात ओरडली. मग आम्हाला दानाला द्यायला लागली, आम्हाला भिकाला लावती का, आम्हाला जेलमध्ये बसवती का, असं म्हणून ती ओरडायला लागली. बघा ही काय करायला लागली म्हणून. तेव्हा ती आली आणि तिनं मला माझ्या डोक्यावरून बाथरूममध्ये नेऊन पाणी ओतलं आणि मग माझे कपडे वगैरे तिनं चेंज करायला लावली आणि म्हणली असला निर्णय कशाला घेते म्हणून. पहिल्यांदा मारलं, पहिल्यांदा मी ती केलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मग असं बरेच महिने निघून गेल्याच्या नंतर परत ही मला मारझोड करायला लागला आणि परत पण मी तोच प्रकार केला, रॉकेल टाकून घेतलं. माचीस ओढणार तेव्हा पण हिनं हीच प्रकार केला. आणि मग माझे मोठ्या होत्या क्वार्टरला, कारण हा गव्हर्नमेंट सर्वेंटला होता, त्यामुळे ना क्वार्टर भेटलेली होती याला. हेडक्वार्टरला राहत होतो आम्ही. एक मेन मोठ्या साहेबाची बायको होती, ती आली आणि तिनं मला ही केलं, तिच्या घरी घेऊन गेली. बरं का, तो प्रकार सगळा तिनं बघितला, घरात रॉकेल वगैरे टाकलेला, ही केलेला. ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिथं घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्या बाईने माझे डोळे उघडले. मला तिनं म्हणली, मला सांग, तुझी आई गेली,
तुझ्या आईनं कंटाळून हा निर्णय घेतला. तुझी आई गेली, वाटोळं कोणाचं झालं, चुलत्या मालत्यांनी तुझं लग्न करून दिलं, अशा म्हाताऱ्यासोबत तुझं वाटोळं झालं, बरोबर का? मग जर तू तोच निर्णय घेती, तू मरशील, तुझ्या मागे तुझ्या मुलीचं काय होणार आहे, तुझ्या मुलाचं काय होणार आहे? ह्याला काय, ह्याला ऑलरेडी बायको आहे, ह्याला दुसरी बायको करायची गरज नाही, बरोबर? मरणार तू आहे, तुझ्या लेकरांचं वाटोळं होईल, जसं तुमचं झालंय, जसं तुझं झालंय. मुलीचा विचार कर, मुलाचा बिचल नको करू, मुलाचं काय कसं येऊन, मुलीचा विचार कर, तुझ्या मुलीचं काय होईल. आणि एक वेळा तुला राग आला तर माझ्याकडे 4 दिवस येऊन राहा, पण मरायचा निर्णय घ्यायचा नाही. त्या काकूचं वाक्य माझ्या ह्या डोक्यात गेलं, डोक्यात पूर्ण फिट झालं की नाही बरोबर आहे. त्यांनी मला एकच म्हणलं, तुझी आई गेली, तुझी आई आता तुम्हाला पाहिजे म्हणती तर भेटती का? मग एक वेळा 4 दिवस माणूस रागाने गेला ना तरी माणूस माघारी येतो, तो माणूस दिसतो, पण ह्या जगातून गेलेला माणूस वापस येत नाही. त्यामुळं फक्त तुझ्या मुलीचा विचार करून जग. आणि ते शब्द माझ्या कानात राहिले. मला एवढा त्रास झाला, नंतर सुद्धा मला मारहाण व्हायची, तरी मी स्वतःला संपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. फक्त माझ्या मुलीच्या तोंडाकडे बघून मी जिवंत होते आणि माझ्या मुलीचा विचार करून. आणि खरंच तुम्हाला सांगते, माझं जे झालं ना ती माझ्या मुलीचं होऊ नये म्हणून मी सगळ्या गोष्टी सहन करत राहिली आणि मुलीसाठी जगत राहिली. समजलं का? तर विचार करा, स्वतःच्या बहिणीला आणि स्वतःच्या लेकरांना जर इतका छिन्नाल रंडीशी न बोलणारा तुझ्या आईला झवलं म्हणून माझ्या मुलीला सुद्धा त्या शिव्या देत होता, तर त्या मुलीवरती, त्या लेकरांवरती काय परिणाम होत असतील विचार करा. ते सगळं विचार करून डोकं पागल व्हायची वेळ आली होती माझी. तर ही आहे त्या माणसाचं खरं सत्य रूप. तर एवढा टाकून दिलेला डंगरा थेरडा आहे हा. म्हणून मी म्हणते, ह्याला म्हातारा म्हातारा जी बोलते ना, ह्याची बुद्धी पण म्हातारी झालेली होती. जे शरीर तर झालं होतं पण बुद्धी सुद्धा म्हातारी झालेली होती, भुरसटलेला कुत्रा. तर विचार करा, एखाद्या म्हाताऱ्यासोबत जर लायकीचा असेल ना, चांगल्या स्वभावाचा असेल, तर त्या एखाद्या म्हाताऱ्यासोबत सुद्धा मी सुखाने राहिली असते, त्याला म्हातारा म्हणली नसते, आणि एखाद्या छक्क्यासोबत सुद्धा मी आयुष्य काढलं असतं. पण ह्या म्हाताऱ्यासोबत मी 14 वर्ष काढलेत ना, ही माझा नालायकपणा ठरलाय मला. तर चला, व्हिडिओ मोठा झालाय, सॉरी त्याबद्दल. काही चुकलं असेल तर सॉरी. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय.